महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने तुमच्यासोबत काय घडते वाचून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, शिवशंकर यांच्या पिंडीवर आपण बेलपत्र अर्पण करत असतो. ते बेलपत्र आपण अर्पण करून झाल्यानंतर केल्याने खायचे देखील आहे. खाल्ल्यानंतर त्यांना त्याचे काही फायदे देखील होणार आहे. शिवशंकर यांचा सोमवार हा वार आहे. शंकरांना बेलपत्र खूप आवडते. त्याचबरोबर त्यांना पांढरे फूल देखील खूप आवडते. शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी सोमवारचं व्रत देखील केला जातो. त्याचबरोबर 16 सोमवार हा व्रत देखील केला जातो. कारण 16 सोमवार व्रत केल्यामुळे पाहिजे ती गोष्ट मिळून जाते. काही इच्छा असतील तर त्या इच्छा देखील पूर्ण होऊन जातात. तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या अडचणी असतील किंवा समस्या असतील त्या समस्या देखील दूर होणार आहेत. तर मित्रांनो, शिवलिंगावर आपण केलेले बेलपत्र खाल्ल्याने नेमके काय घडते तर चला मग जाणून घेऊया. मित्रांनो, प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी असतील. काहींच्या घरामध्ये भांडणतंटे असतात, तर काहींना नोकरीच्या समस्या असते किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीचे लग्न जमत नसेल. तुम्ही हा बेलपत्र खाल्ल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होऊन जाणार आहेत. मित्रांनो, तुम्ही शिवमंदिरामध्ये जात असेल, शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर ना तुम्ही बेलपत्र हे नक्की व्हायचे आहे. बेलपत्र हे वाहिल्यामुळे महादेवांची आपल्यावर कृपा तर राहतील. त्याचबरोबर आपण जे बेलपत्र पिंडीवर वाहतो ते पिंडीवर वाहिल्यानंतर म्हणजेच की अर्पण केल्यानंतर ना ते फक्त बेलपत्र राहत नाही, तर तो शिवशंकर महादेवांचा प्रसाद रूपी एक भाग होऊन जातो. पिंडीवर वाहिले गेलेले बेलपत्र हे 6 महिने शिळे होत नाही असे देखील सांगितले आहे. पिंडीवरचे बेलपत्र तुम्ही पुन्हा काढून पाण्याने स्वच्छ धुवून ठेवल्यानंतर ते पुन्हा 6 महिने शिळे होत नाही असे देखील सांगितले आहे. भारतामध्ये असे कितीतरी ठिकाणे आहे जिथे शिवलिंग स्थापित केले गेलेले आहे, तर तिथे आजूबाजूला बेलपत्र उपलब्ध होऊ शकत नाही. त्या ठिकाणी असा उपाय केला जातो. शिवशंकरांना बेलपत्र अर्पण करण्याची पौराणिक काळामध्ये कथा देखील सांगितली गेलेली आहेत. तर ती कथा काही अशी आहे. जेव्हा समुद्रमंथन सुरू होते त्या मंथनादरम्यान अमृत तर बाहेर येते. त्याचबरोबर काही वस्तूंची निर्मिती देखील झाली होती. त्यापैकी एका विषाची देखील निर्मिती झाली होती आणि ती विष 4 दिशांमध्ये पसरत जात होते. पूर्ण सृष्टीला वाचवण्यासाठी श्री शिवशंकर यांनी या विषाला आपल्या कंठामध्ये धारण केले होते. तेव्हापासून श्री शंकरांना नीलकंठ नाव देण्यात आले. या विषामुळे शिवशंकरांच्या अंगावरती तापमान वाढू लागले होते. त्यांचा संताप देखील होऊ लागला. त्यांचा परिणाम त्यांच्या आजूबाजूला जे वातावरण होते त्याच्या उष्णतेमुळे जळू लागले होते. तेथे उपस्थित असणाऱ्या देवी देवतांना एक सल्ला घेतला. श्री शिवशंकरांना या विषयाच्या प्रभावामुळे कसे वाचवले जाऊ शकते किंवा त्या काळामध्ये जे प्राचीन वेद सल्लागार होते त्यांनी बेलपानाचा उपाय त्यांना सांगितला. तुम्ही महादेवांना जर बेलपत्र खायला दिले तर त्यांचा संताप कमी होणार आहे असे देखील सांगितले. तेव्हापासून शिवशंकरांना बेलपत्र अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली. तुम्ही जेव्हा पिंडीवर बेलपत्र अर्पण करता तेव्हा तुम्हाला आवश्यक एक तांब्या पाणी देखील त्याच्यावर घालायचे आहे. याच्याने श्री शिवशंकरांना शीतलता मिळते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो. तुम्हाला कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची, 3 पानांचे एकत्रित असलेले बेलपत्र तेच तुम्हाला पिंडीवर अर्पण करायचे आहे. बेलपत्राचा जो चिकना भाग असतो तोच तुम्हाला बेलपत्रावरती ठेवायचा आहे. तुम्ही एका गोष्टीची नेहमी काळजी घ्यायची आहे. फाटलेले किंवा छिद्र पडलेले बेलपत्र कधीही अर्पण करायचे नाही. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्हाला सोमवारच्या दिवशी कधीही बेलपत्र तोडायची नाही. कारण सोमवार हा वार महादेवांचा असल्यामुळे तुम्हाला बेलपत्र तोडायची नाही. दुपारी 12 वाजल्यानंतर देखील तुम्हाला बेलपत्र तोडायचे नाही. बेलपत्राच्या झाडाला हात देखील लावायचा नाही असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये लिखित प्रमाणात सांगितले गेले आहे. जर तुम्हाला हे सर्व माहिती असून देखील तुम्ही 12 नंतर जर बेलपत्र तोडत असाल तर त्याचे तुम्हाला पाप लागणार आहे. बेलपत्र खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे रक्त असतं ते रक्त शुद्ध होऊन जातं. आपल्याला काही अडचणी असतील, समस्या असतील तर त्या समस्या देखील बेलपत्र खाल्ल्यामुळे दूर होऊ शकतात. आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होत नसेल तरी आपण बेलपत्र खाल्ल्याने आपल्या सर्व अडचणी दूर होतातच. त्याचबरोबर आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा देखील पूर्ण होऊन जातात. मित्रांनो, तुम्ही शिवमंदिरामध्ये जात असेल, शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्ही बेलपत्र हे नक्की व्हायचे आहे. बेलपत्र हे वाहिल्यामुळे महादेवांची आपल्यावर कृपा तर राहतीलच. त्याचबरोबर आपण जे बेलपत्र पिंडीवर वाहतो ते पिंडीवर वाहिल्यानंतर म्हणजे जी अर्पण केल्यानंतर ना ते फक्त बेलपत्र राहत नाही, तर तो श्री शिवशंकर महादेवांचा प्रसाद रूपी एक भाग होऊन जातो.
पिंडीवर वाहिले गेलेले बेलपत्र हे 6 महिने शिळे होत नाही असे देखील सांगितले गेलेले आहे. पिंडीवरचे बेलपत्र तुम्ही पुन्हा काढून पाण्याने स्वच्छ धुवून ठेवल्यानंतर ते पुन्हा 6 महिने शिळे होत नाही असे देखील सांगण्यात आले आहे. भारतामध्ये असे कितीतरी ठिकाणे आहेत जिथे शिवलिंग स्थापित केले गेलेले आहे, तर तिथे आजूबाजूला बेलपत्र उपलब्ध होत नाही. त्या ठिकाणी असा उपाय केला जातो. शिवशंकरांना बेलपत्र अर्पण करण्याचे पौराणिक काळामध्ये कथा देखील सांगितली गेलेली आहे की जी आपण ऐकली आहे. कथा काही अशी आहे, तर जी कथा आहे ती कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे. जेव्हा समुद्रमंथन सुरू होते त्या मंथनादरम्यान अमृत तर बाहेर येते, त्याचबरोबर काही वस्तूंची निर्मिती देखील झालेली होती. त्यापैकी एका विषाची देखील निर्मिती झाली होती आणि ती विष 4 दिशांमध्ये पसरत होते. पूर्ण सृष्टीला वाचवण्यासाठी श्री शिवशंकरांनी या विषाला आपल्या कंठामध्ये धारण केले गेले. तेव्हापासून श्री शंकरांनी नीलकंठ नाव देण्यात आले आहे. या विषामुळे श्री शिवशंकराच्या अंगातील तापमान वाढू लागले होते. त्याचा संताप देखील होऊ लागला. त्याचा परिणाम त्यांच्या आजूबाजूला जे वातावरण होते त्यांच्या उष्णतेमुळे जळू लागले होते. तेथे उपस्थित असणाऱ्या देवी देवतांनी एक सल्ला घेतला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.